श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे कालाष्टमी म्हणजेच कालभैरव जयंती आणि उद्या आपल्याला आपल्या घरासाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरावरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे. तुमच्या मनामध्ये अनामिक भीती निर्माण होत असेल, तुम्हाला जर डिप्रेशन, निराशा आलेली असेल, तुमच्या आयुष्यामध्ये संकटे आहेत, दुःखे आहेत, तरी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय केल्यामुळे आपले बरेचसे दोष हे कमी होणार आहेत. आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला दोष असतात आणि हे दोष नष्ट व्हावेत, घराची प्रगती व्हावी, त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी बाहेरचे लोक येत असतात आणि प्रत्येकाची भावना ही चांगली असेलच असे नाही. काही लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दलची वाईट भावना असते, ते आपल्याबद्दल वाईट चिंतित असतात आणि अशा लोकांमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर यामध्ये वाढ होते. किंवा आपणच घरामध्ये कधी मतभेद झाले, घरामध्ये जर छोटे छोटे कलह झाले, भांडणे झाली, तरी आपलं सुद्धा जे मन आहे तर ते दूषित होतं आणि यामुळे सुद्धा आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे तर ही वाढते. ही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये अडचणी असतील, संकटे असतील, मग त्या अडचणी आर्थिक असू शकतात, मानसिक असू शकतात, शारीरिक असू शकतात. घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, किंवा घरातील कर्त्या व्यक्तीला सतत कोणत्या ना कोणत्या समस्याचा सामना करावा लागतो, घरामधलं जे आजारपण आहे तर यामध्ये वाढच होत आहे, अशा समस्या असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. कालभैरव जयंती उद्या आहे आणि कालभैरव जे आहेत तर ते महादेवांचेच एक रौद्र रूप आहेत. कालभैरवांची उत्पत्ती ही शिवांपासून झालेली आहे. त्यामुळे उद्या आपल्याला काही उपाय हे करायचे आहेत. कालभैरवांचं रूप जरी रौद्र असलं तरीसुद्धा ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. जो कोणी श्रद्धेने, निष्ठेने काही उपाय, उपासना, सेवा करतो तर त्याला ते कधीही संकटामध्ये टाकत नाहीत, तर संकटांपासून, दुःखांपासून अशा व्यक्तींचे कालभैरव हे रक्षण करत असतात. जो कोणी व्यक्ती प्रत्येक रविवारी कालभैरवांचे दर्शन घेतो तर अशा व्यक्तीचा कधीही अपघाती, अकाली मृत्यू हा होत नाही. महादेवांनी तिसरा डोळा उघडल्यावर नजरेस पडतं ते म्हणजे कालभैरव रूप. काही उपाय जे आहेत तर ते ठराविक तिथींना, ठराविक दिवशी केले जाते. त्या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. जसे काही उपाय आपण अमावस्या तिथीला करतो, काही पौर्णिमा तिथीला, काही एकादशी तिथीला करतो, तसेच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या कालाष्टमी म्हणजे कालभैरव जयंतीला करायचा आहे. तुम्ही खूप मेहनत करता आहात, परंतु तुमच्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ असावी लागते आणि त्यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत. नोकरी, व्यवसायामध्ये फायदा होत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, तसेच तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहेत ज्या बऱ्याच दिवसांपासून आहेत परंतु पूर्ण होत नाहीत. काही पितृदोष असतील, वास्तुदोष असतील, नजरदोष असतील. बघा, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल तर यामुळे सुद्धा आपली प्रगती होत नाही. घरामध्ये सततचं आजारपण राहतं, घरामध्ये सतत अडचणी, समस्या, संकटे सुरू असतात. त्यामुळे पितृदोष असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता. नजरदोष असेल, नजरबाधा किंवा बाधा काही घराला मुले जी आहेत तर ती वाईट संगतीला लागलेली आहेत, वाईट व्यसनांच्या आहारी गेलेली आहेत. राहू केतूचे अशुभ प्रभाव जर तुमच्या कुंडलीमध्ये असतील, तसेच शनिदोष असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर उपाय करू शकता. मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी. लहान मुले बघा बऱ्याच वेळा किरकिर करत असतात आणि आपल्याला समजत नाही की काय करावे, तर अशा मुलांची ही जी किरकिर आहे तर ती कमी व्हावी, हट्टीपणा कमी व्हावा, किंवा लहान मुलांचे जे आजारपण आहे तर यामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या घरामध्ये वाढ झालेली दिसून येते, तर तो आजारपण सुद्धा कमी व्हावं यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावशाली आहे. प्रथम तुम्ही जेव्हा उपाय करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला या उपायासाठी अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा घेताना आपल्याला शक्यतो कणकेचा दिवा घ्यायचा आहे. कणिक घट्टसर मळून त्यामध्ये तुम्हाला ती मीठ न घालता मळायची आहे आणि त्यापासून आपल्याला चौमुखी दिवा म्हणजे आपण 4 वाती लावू शकतो, तर असे 4 तोंडे असलेला दिवा तयार करायचा आहे. हा दिवा घ्या. हा दिवा आपण एका प्लेटमध्ये ठेवा. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवला, फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती ठेवला तरी चालेल, पण दिवा हा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका. यामध्ये 4 वाती घालायच्या आहेत. आता काही कारणाने तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर कणकेचा दिवा न बनवता तुम्ही दुसरा दिवा घ्या ज्यामध्ये आपण 4 वाती घालू शकतो. 4 वाती घाला. तेल घालताना आपल्याला मोहरीचंच तेल घालायचं आहे, कारण कालभैरव जयंतीच्या दिवशी दिव्यामध्ये मोहरीच्या तेलाला अत्यंत महत्त्व आहे. आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलण्याचं काम हे मोहरीचं तेल करत असतं, त्यामुळे मोहरीचंच तेल घालायचं आहे. हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर
11 वेळेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही ऐकू शकता आणि 11 वेळेला जरी शक्य नसेल तरी 1 वेळेला कालभैरवाष्टक म्हणा. 1 वेळेला तुम्हाला वल्गासुक्त जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला 7 धान्य तुमच्या मुठीमध्ये घ्यायची आहेत. ओंजळीत घेतलीत तरी चालेल. आणि तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा 1 वेळेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आता 7 धान्य जेव्हा आपण घेतो, 5 धान्य तुम्ही कोणतीही घ्या, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, परंतु यामध्ये काळे तीळ आणि काळे उडीद जे आहेत तर ते मात्र असायलाच हवेत. या धान्यांमध्ये उडीद आणि काळे तीळ या 2 धान्य जे आहेत तर ती असायला हवीत. आणि उरलेली 5 कोणतीही धान्य घ्या. ही 7 धान्य घेतल्यानंतर कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर तिथून तुम्हाला उठायचं आहे. घरातील सर्व सदस्यांना सुद्धा तुम्ही या धान्याने ओवाळू शकता. म्हणजे हे धान्य घरातील सर्व व्यक्तींच्या अंगावरून ओवाळायचं आहे. आणि सर्वांच्या अंगावरून ओवाळणे शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आहे. आतील बाजूला तोंड करून उभं राहायचं आहे. आणि तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाच्या वरचा जो भाग आहे त्यापासून खाली उंबऱ्यापर्यंत 7 वेळेला आपल्याला हे धान्य जे आहे तर ते ओवाळून घ्यायचं आहे. आणि हे धान्य आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे. यामुळे तुमच्या बऱ्याचशा ज्या बाधा आहेत, बरेचसे दोष आहेत तर ते कमी होतात. आता जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाखाली हे धान्य घेऊन जाणार आहोत तेव्हा तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही. एकदा का तुम्ही हे धान्य तुमच्या मुख्य दरवाजावरून ओवाळून घेतलं, उतरवून घेतलं की तुम्ही पिंपळ वृक्ष जिकडे आहे तर तिकडे जायचं आहे आणि त्या पिंपळ वृक्षाखाली हे धान्य ठेवायचं आहे. तेथे सुद्धा पिंपळ वृक्षाला एकदा तुमची जी समस्या आहे तर ती सांगायची आहे. शक्य असेल तर तुम्ही पिंपळ वृक्षाखाली सुद्धा मोहरीच्या तेलाचा एक चौमुखी दिवा लावू शकता. पिंपळ वृक्षाला मनोभावे नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे. घरी येताना आपल्याला पुन्हा सुद्धा परत मागे वळून पाहायचं नाही. घरी आल्यानंतर तुम्हाला हातपाय धुवूनच घरात जायचं आहे. तुम्ही काय करायचं आहे की हा उपाय करण्याच्या अगोदरच एक बादलीभर पाणी बाहेर ठेवा, ज्यामुळे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हातपाय धुवून घरामध्ये जाणं सोयीचं ठरेल. यामुळे आपल्यासोबत जी काही नकारात्मक बाधा असते, नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा बाहेरच्या बाहेरच निघून जाते, ती घरामध्ये पुन्हा येणार नाही. आणि या उपायामुळे सुद्धा आपले बरेचसे दोष, शनिदोष असतील, पितृदोष असतील, ग्रहदोष असतील तर हे सुद्धा दूर होतात. आपण काळे उडीद यामध्ये घेतलेले असतात, त्यामुळे आपले बरेचसे ग्रहदोष दूर व्हायला मदत होते. पिंपळ वृक्षाखाली हे धान्य आपण नेऊन ठेवत असतो, त्यामुळे आपले शनिदोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतात. शनीची जी पीडा आहे, शनीचा त्रास आहे तर या त्रासातून आपली सुटका हे कालभैरव करत असतात. आपण जेव्हा 7 धान्य घेणार आहोत तर तेव्हा प्रत्येक धान्याचे तुम्ही 7-7 दाणे घेतले तरी सुद्धा चालतील, परंतु काळे उडीद, काळे तीळ हे असायलाच हवेत. हे धान्य जेव्हा आपण ओवाळणार आहोत तर तेव्हा आपल्या हातातून ते सांडणार नाही याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. कोणताही उपाय करताना तो काळजीपूर्वक करायचा आहे. जेव्हा आपले पितृदोष, शनिदोष हे असे दोष असतात आणि हे जेव्हा कमी होतात तेव्हा आपोआपच आपली गरिबी, दारिद्र्य तर हे सुद्धा नष्ट होते आणि आपल्याला चांगले दिवस हे बघायला मिळतात. त्यामुळे नक्की तुम्ही उद्या, वर्षातून फक्त एकदा ही कालाष्टमी येत असते तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा. आपल्या घरावरून अशा प्रकारे ही 7 धान्ये नक्कीच ओवाळून टाका.